कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। रत्नागिरी शहरानजीकच्या कारवांचीवाडी परिसरात एसटी बस आणि कार यांच्यात झालेल्या भीषण अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला आहे, तर एक जण किरकोळ जखमी झाला आहे। हा अपघात गुरुवारी सकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास घडला। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार स्वस्ती फायनान्स कंपनीची कार घेऊन 5 कर्मचारी चेंबूर ते रत्नागिरी असे निघाले होते। सकाळी 6:30 वाजण्याच्या सुमारास त्यांची कार कारवांचीवाडी फाटा येथे आली असता समोरून येणाऱ्या एसटी बसला कारची जोरदार धडक बसली। ही धडक इतकी भीषण होती की गंभीर जखमी झालेल्या विकास नवसरे वय वर्ष 34 राहणार मुंबई याचा जागीच मृत्यू झाला। त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती आणि मोठ्या प्रमाणात रक्तस्रावही होत होता। नवसरे हा ड्रायव्हर सीटच्या मागे बसला होता। तो स्वस्ती फायनान्सच्या युनिट मॅनेजर या पदावरती कार्यरत होता। मध्यरात्री 12 वाजता ते सर्व मुंबईतून रत्नागिरीत यायला निघाले होते। कारवांचीवाडी फाट्यावर असलेले डायव्हर्जन गाडी चालकाच्या लक्षात आले नाही, त्यामुळे समोरासमोर ही ठोकर झाली आहे। हे सर्व जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित केलेल्या बैठकीसाठी उपस्थित राहायला आले होते। मात्र सकाळच्या वेळी त्यांच्या कारला अपघात होऊन युनिट मॅनेजरचा जागीच मृत्यू झालाय। या अपघाताची नोंद पोलीस स्थानकात करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे।